अमरावती जिल्ह्यातील तेलारा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक SD गावडे होते, तर अतिथी म्हणून शांतिकुमार प्रभाकरराव सावरकर उपस्थित होते। कार्यक्रमात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन केले। विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित गीते आणि पथनाट्य सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत दिली। सूत्रसंचालन सुनील वंजारी यांनी केले, तर आभार अंकुश भांबुरकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले यांनी आजच्या सभेत राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर तीव्र कटाक्ष केलाय। पटोले यांनी प्रफुल्ल पटेलचे संबंध इक्बाल मिर्चीशी असल्याचा दावा पुन्हा एकदा सभेत मांडलाय। तसेच निवडणूक काळात मतदारांना पट्ट्याचं प्रलोभन देत असल्याचा आरोप करत महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर केलाय। तिरोडा नगर परिषदेत 25 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असेही पटोले म्हणाले। काँग्रेस सत्तेत आल्यास या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या माजी नगरसेवकांवर कारवाई करू असे त्यांनी जाहीर केले। या सभेचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी घेतलाय। आमच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या प्रचाराला उपस्थित झालेले या भागाचे लोकप्रिय आमदार दिलीप बनसोडजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे मित्र सुनील पालांदुरकरजी, बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकरजी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधेलाल पटलेजी, आदरणीय तालुक्याचे अध्यक्ष रमेश टेंबरे, शहराचे अध्यक्ष पवन मोरे, आमचे नगरपालिकेचे काँग्रेस आणि उभाटाचे अधिकृत उमेदवार गजेंद्र सिंगम, नावातच दम आहे, नावातच दम आहे, गजेंद्र म्हणजे हत्यासारखी ताकद, आणि वरुण सिंगम, आणि वरुण त्याला पंजाबमध्ये मशाल, आणि जे दिलीप भाऊंनी आता सांगितलं की या शहरामध्ये जे सत्ताधीश बसले होते, जे सत्ताधीश आहेत ते आमचा तिरोडा विकता आहे, तुमच्या आमच्या कामाचा पैसा भ्रष्टाचारानं आपले घर भरण्यामध्ये घालतात आहे। अशा भ्रष्टाचारी व्यवस्थेला हाताच्या पंजानी आणि मशालनी या भ्रष्टाचारी व्यवस्थेला कायम पेटवून टाकण्यासाठी गजेंद्र सिंगम आम्ही उभा केलेला आहे। असली आणि नकली हा एक नवीन वाद सुरू झाला। आज संविधान दिवस आहे। आज संविधान दिवस असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आम्हाला आज मिळालं, त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आजच्या दिवशीच या देशाला समर्पित करण्यात आली। तुम्हा आम्हाला जे कालपर्यंत आम्ही ज्यावेळेस संविधान नव्हतं त्यावेळेस किड्यामाकुडासारखं बहुजनांना जगण्याचा व्यवस्था होती, या संविधानानं तुम्हा आम्हाला सन्मानानं जगण्याची संधी उपलब्ध झाली। पण अजूनही संविधान असताना सुद्धा तुमच्या आमच्या अधिकारावर घाला घालणारी लोक आजही समाजामध्ये बसलेली आहेत। नाशिक जिल्ह्यातील उमरा येथे मका हमीभावासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच आहे। आज प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी येऊन सावरकरांवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांना अधोगतीकडे ढकलणाऱ्या निर्णयांचा त्यांनी कठोर शब्दात समाचार घेतलाय। निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना या आंदोलनाला अधिक बळ देण्याचं आवाहन करत हमीभाव मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशारा दिलाय। शेतकऱ्यांची संख्या आज अधिक वाढली असून परिसरात आंदोलनाबाबत मोठी तयारी आणि उत्सुकता पाहायला मिळत आहे। शिवाय आपण आज ज्या ठिकाणी बसलोय ते आंदोलन आहे।
शेतकऱ्याला फास का घ्यावा लागतो त्याचं प्रतिकात्मक प्रतिबिंब आहे. ते प्रतिकात्मक प्रतिबिंब आजचा दिवस ज्या संविधानातनं या सगळ्या कायद्यांची निर्मिती झाली, बाबासाहेबांनी दिलेल्या शस्त्राच्या त्या संविधानाच्या दिवसाचा आजचा हा दिवस कसा मेळ खातोय बघा. त्या संविधानामध्ये मकानं हे संविधान नाव बनवलंय आमचे मित्र किरण मोरे यांनी. त्या नावातनं काय सूचित होतंय? संविधान ज्या पद्धतीनं बनलंय त्या संविधानात एकच घटक चांगलं काम करतोय, एकच घटक कष्टाची त्या ठिकाणी भाकरी तयार करतोय, सगळ्या देशाला ती भाकरी पुरवतोय. त्या असलेल्या घटकाला, शेतकऱ्याला संविधान दिवशी धान्यानं संविधान नाव काढून फासाचं प्रतिबिंब या ठिकाणी प्रतिकात्मक पुढे आणून आंदोलन करावं लागत असेल तर संविधानाचा गैरफायदा कोण घेत आहे हे सुद्धा संविधान दिवसाच्या निमित्तानं पुढे आलं पाहिजे. कोण घेत आहे? शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी कर्जमाफीची आश्वासनं द्यायची, शेतकऱ्यांच्या एकंदरीत व्यवस्थेला भावनेच्या माध्यमातून हात घालायचा आणि सगळ्यात जास्त नाडायचा तो शेतकरी. या दिवसाच्या निमित्तानं MSP असलेला हा मका ज्याला 2400 रुपये दर तुम्ही जाहीर केला आहे, त्या 2400 रुपयापेक्षा तो 1400 जातोय, 1000 जातोय, म्हणजे कितीनं तोटा खातोय हे लक्षात येत नाही. मात्र अवकाळीच्या नुकसान भरपाईमध्ये तुम्ही 38,000 रुपये फळबागाला देत होता, 32,000 केलं. 28,000 रुपये बागायतीला देत होता, हेक्टरी 18,000 केलं. 18,000 रुपये तुम्ही कोरडवाहूला देत होता, 13,000 रुपये केलं. शेतकऱ्याच्या संदर्भात चेष्टा करतात तुम्ही. एखाद्या 1 लाख रुपये पगार असलेल्या अधिकाऱ्याला 50,000 रुपये करून बघा, लात मारून निघून येईल तुमच्या त्या व्यवस्थेवर. आमच्या हातात तुम्ही लात मारण्याची सुद्धा व्यवस्था ठेवली नाही. लाज वाटली पाहिजे सरकारला. संविधान दिवशी संविधान ज्याच्या बलबुत्यावर मजबूत आहे त्या शेती व्यवस्थेच्या घटकाला फाशीचं प्रतिबिंब या ठिकाणी प्रतिकात्मक रूपाने द्यावं लागत असेल आणि तुम्ही तिकडे संविधान दिवस साजरा करत असेल तर लाजा वाटू द्या, शरम वाटू द्या, अशा पद्धतीचं गाऱ्हाणं मांडावं लागतंय. ही लाज कुणाला वाटली पाहिजे? खोटं बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींना वाटली पाहिजे. ही लाज कुणाला वाटली पाहिजे? त्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या गराड्याला वाटली पाहिजे. सगळ्यांनी कुणीतरी एक जणांनी मीडिया व्हायला पाहिजे आणि ही बाब पुढे आणली पाहिजे. हजारो शेतकरी आत्महत्या करतायत रोज. संविधान दिवस आहे, त्या निमित्तानं तो मेळ बसला पाहिजे. हे असलं संविधान ज्या संविधानाचा अनुस्वार कांद्यानं दिलाय, अगदी तसंच या देशाला परकीय चलन मिळवून देणारे ही सगळी. तुम्ही मकाचं किती होतो? 7,000 कोटी रुपये मका निर्यातीतून तुम्हाला मिळताय परकीय चलनाचे, कांद्याचे तितकेच मिळताय आणि त्यांना मात्र उत्पादक असलेला त्याचा मायबाप शेतकरी आज पैशासाठी रडतोय, भरडतोय. ते भरडणं तुमच्यामुळे. संविधान दिवशी तुमचा सगळ्यांचा निषेध आहे, निषेध. धन्यवाद. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. अपना बेडो बच्चों पढ़ो, अपना बेडो बच्चों पढ़ो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात आज शिवसेना शिंदे गटाच्या नगर परिषद निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे. शहरातून मोठी पायी रॅली काढण्यात आली असून या रॅलीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रचाराची औपचारिक सुरुवात ऐतिहासिक श्री गजानन महाराज मंदिरात करण्यात आली, जिथे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गोपालजी मलिये यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर मलिये त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोठी रॅली निघाली. याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांनी न्यूज मराठीशी विशेष मुलाखत देत आपल्या निवडणूक नियोजनाबाबत आणि शहराच्या विकासाविषयी भूमिका स्पष्ट केली. या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आमचे दर्यापूर प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी घेतलाय. प्रदीप भाऊ, तुमच्या शहरामध्ये प्रभावित सर्वात कमी 3 समस्या कोणत्या आहेत आणि त्या सोडवण्याचा तुमचा काय योजना आहे? मी सर्वप्रथम मी स्वतः नगराध्यक्षासाठी उभा प्रदीप गोपालजी मलिये, शिवाजीनगर मनोसा इथं राहतो. मायबाप जनतेच्या आशीर्वादानं शिंदे गटानं मला उमेदवारी दिलेली आहे. मी सर्वप्रथम आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब, खासदार आनंदरावजी अडसूळ साहेब यांचा मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे. सर्वप्रथम मी दर्यापूर शहरात आतापर्यंत सर्व पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा, या पुतळ्याच्या राजकारणासाठी त्यांना लागेलजोडीचे आश्वासन दिली, पण आजपर्यंत ते पुतळा उभारू शकले नाही. मग ते काँग्रेस पार्टी असू दे की अजून विविध कोणत्याही पार्टी असू द्या, त्यांनी आजपर्यंत पुतळा उभारला नाही. सर्वप्रथम दर्यापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य उभारणार
असं मी 100% आश्वासन देतो आणि विश्वास ठेवतो. आणि पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते यासाठी मूलभूत सुविधा तुमची तुमची काय दृष्टी आहे याच्यावर? सर्वप्रथम मी दर्यापूर शहरामध्ये काही असे पुनर्वसन आपले हदवाळमध्ये जे एरिया आलेला आहे, जसं साईनगर एरिया आहे, पंजाबराव कॉलनी, शिक्षक कॉलनी, वृंदावन कॉलनी, ड्रीमलँड सिटी या मध्ये सांडपाणी, दर्यापूर शहरातलं सांडपाणी निघत नाही. तर सांडपाणी निघासाठी भुयारी गटार योजना मार्फत ते पाणी काढू व त्या लोकांची समस्या आहे 100% त्यातून विल्हेवाट लावू. आणि शेवटला प्रश्न आहे माझा, शहरातील वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या दीर्घकाळ प्रभावित समस्या तुम्ही कोणते उपाय सुचवाल? सर्वप्रथम मी दर्यापूरच्या शहरामध्ये जे काही बेरोजगार आहेत, ज्यांनी छोटे छोटे दुकानं मांडले आहेत, तर त्या दुकान मांडलेल्या त्यांनी तर त्यांना जागा नाही आहे. ती जागा कधी आम्ही दर्यापूरच्या बसस्टँड चौकात नगर आपलं वाका धर्माधिकारी ओपन प्लेस आहे तिथं, त्या ग्राउंडवर समोरच्या लाईनवर आम्ही कमीत कमी 100-150 दुकानं उभारू तिथं. तर त्या लोकांना रोजगार मिळणार व दर्यापूरची जी ट्रॉफिक आहे जिथं अतिक्रमण होऊन आलं ते अतिक्रमण पण नाहीसा होणार आहे व दर्यापूर शहर सुंदर दिसणार त्याच्या ट्रॉफिकच्या मुळे. नंतर प्ले ग्राउंड, जसं आता काही लोकांना क्रीडासाठी ग्राउंड पाहिजे, स्टेडियम पाहिजे. दर्यापूर शहरामध्ये स्टेडियम नाही आहे, तर तिथं त्या ग्राउंडवर आम्ही स्टेडियम उभारू व सांस्कृतिक भवन उभारू. तर त्याच्यामुळं दर्यापूरचे जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना दुकानं मिळणार व बेरोजगार तरुण आहेत त्यांना पण चांगलं उपक्रम राबवला जाणार आहे. व बाकीचे सिग्नल आहेत, जसं सिग्नल लावायला पाहिजे हरेक चौकात किंवा फ्लायओव्हर तयार करून घेतलं गेलं तर ते पण चांगलं उत्तम होऊ शकतं, म्हणजे ट्रॉफिक वाढणार नाही. नंतर दर्यापूर शहरातले काही हे आहेत रोड आहेत, जसं अकोट रोड आहे, अंजनगाव रोड आहे किंवा अमरावती रोड, तर त्यांना गावाच्या बाहेरून कधी रोड दिला गेला तर बायपास म्हणून, तर दर्यापूर शहराला ते ट्रॉफिकपासून बाहेरची जी ट्रॉफिक येणार आहे वाहतूक, तर त्यांना तेवढं कमी होणार आहे. वाहतूक कमी झाली तर दर्यापूरमध्ये ॲक्सिडेंटची भीती नाही राहणार. आजकाल दर्यापूर शहरात म्हणजे आता मागं 17 वर्षाचा मुलगा वारला, तो 10वीत गेला होता यावर्षी. फार दुःख घटना घडली. अशा भरपूर घटना दर्यापूर शहरामध्ये घडून आल्या. तर त्याच्यासाठी आम्ही बायपास कधी केला तर बायपासमुळं ॲक्सिडेंट होणार नाही आणि चांगलं ट्रॉफिकला पण त्रास होणार नाही, दर्यापूर शहरवाल्यांना त्रास होणार नाही. धुळे येथे माजी आमदार अनिल गोटे यांनी निवडणूक पद्धतीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. EVMवर किंवा मतपत्रिकांवर निवडणुका घेणे हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा नसून हा सर्वसामान्याचा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. गोटे यांनी मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची मागणी पारदर्शकतेसाठी अत्यंत गरजेची असल्याचं सांगितले. तसेच हा प्रश्न राजकीय पक्षाचा नाही तर लोकशाही बळकट करण्याचा विषय असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. आणीबाणीच्या काळात लोकांनी दिलेला जन आक्रोश जसा निर्णायक ठरला तसाच मोठा लोक आंदोलनाचा दबाव निर्माण झाला तर मतपत्रिकांवर निवडणुका निश्चितपणे लागू शकतात, असं मत अनिल गोटे यांनी नोंदवले. त्यांच्या या भूमिकेमुळे निवडणूक प्रक्रियेवर राष्ट्रीय चर्चा पुन्हा गतिमान होण्याची शक्यता आहे. मतपत्रिका यंत्र हा विषय कुठल्याही एका पक्षाचा होऊ शकत नाही. हा विषय देशामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, की हुकुमशाही आणायची, या तत्वाशी निगडीत आहे. यामुळे या विषयावर पक्षाचं आंदोलन कधी यशस्वी होणार नाही. 1975 मध्ये आणीबाणी विरुद्ध जो जन आक्रोश झाला होता, असा जन आक्रोश झाला. लोक रस्त्यावर आले आणि श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या देशांमध्ये ज्या पद्धतीने पक्षविरहित क्रांती झाली तरच मतपत्रिकावर निवडणुका होऊ शकतात. प्रगत देशामध्ये
जापान असेल, अमेरिका असेल, इटली असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, या प्रगत देशांमध्ये मतदान यंत्रांवर निवडणुका होत नाहीत. बॅलेट पेपर होतात. आणि आपल्या घटनेमध्ये सुद्धा यंत्राची तरतूद नाही. आपल्या घटनेत बॅलेट पेपरची तरतूद आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीर दारू तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. दीव दमण येथे निर्मित आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला दारूचा मोठा साठा राज्यात आणताना पथकाने एक चारचाकी वाहन अडवले. तपासणी दरम्यान वाहनातून तब्बल 25 बॉक्स दारू जप्त करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालुरे यांनी सांगितले, महाराष्ट्रात प्रतिबंधित दारूची अवैध विक्री रोखण्यासाठी पथके सतत गस्त घालत असून संबंधित आरोपींवर कठोर कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणामुळे दारू तस्करीचे वाढते प्रमाण आणि त्यामागील रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. काल रात्री 10:30 वाजता एका गोपनीय बातमीच्या आधारे आमचे निरीक्षक क विभाग यांनी अजय मोतीलाल जयस्वाल वय 42 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर, रामेश्वर काकासाहेब गायकवाड वय 30 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर या 2 आरोपींना दीव दमण निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्य साठासोबत तसेच त्यांच्या होंडा सिटी या चारचाकी वाहनासोबत समृद्धीवरून उतरताना पकडले. त्यांच्यासोबत रॉयल स्टॅग या विदेशी मद्याच्या 2000 मिली क्षमतेच्या 60 सीलबंद बाटल्या सापडल्या. तसेच रॉयल स्टॅग या विदेशी मद्याच्या 180 ml क्षमतेच्या 26 बॉक्समध्ये 1248 या सीलबंद बॉटल सापडलेले आहेत आणि चारचाकी एक होंडा सिटी वाहन आणि त्यांचे 2 मोबाईल असा जप्त मुद्देमाल आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 10,65,000 इतके अंदाजे होते आणि ही पूर्ण कारवाई निरीक्षक क विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ स्टाफ कर्मचारी यांनी एकत्र मिळून केलेली आहे. सध्या आम्ही आरोपींना न्यायालयात उपस्थित करून त्यांची पुढील तपासासाठी जास्तीत जास्त न्यायालयीन कोठडी आपली पोलीस कस्टडी मागण्याचा प्रयत्न करत आहोत. अमरावतीतील बडनेरा येथील 27 वर्षीय तरुण ऋषिकेश खापेकर याच्या निर्गुण हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. मध्यरात्री 10 ते 12 लोकांनी घरात घुसून त्यांना बाहेर खेचत निर्दयपणे हत्या केली. इतकंच नव्हे तर शेजाऱ्यांना आणि कुटुंबियांना पोलिसांना कळवलं तर जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. या भयावह घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. आमदार रवी राणा यांनी मृतकाच्या कुटुंबियाची भेट घेत हत्येचा तपास वेगाने करण्याची मागणी केली. कर्ता पुरुष अचानक गमावलेल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांनी पुढाकार घेऊन 1 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली. राणा यांनी पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांची कानउघडणी करत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याशी थेट संपर्क साधून आरोपीचा भर रस्त्यात धिंड काढून धुलाई करा, बडनेराचा कायदा सुव्यवस्था ताबडतोब सुधारली पाहिजे अशी कडक ताकीद दिली. या भेटीत भाजप सरचिटणीस गौरव बांते, युवा स्वाभिमानचे अजय जयस्वाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेनंतर बडनेरामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी परिसरात नाकेबंदी आणि गस्त वाढवली आहे. जळगाव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भडगाव येथील निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनविषयी प्रश्न विचारण्यात आला. मात्र चव्हाणांनी थेट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्यानंतर मी या विषयावर उत्तर देईन असेही ते म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेने युतीतील अंतर्गत तणाव आणि स्टिंग ऑपरेशन नंतर सुरू झालेल्या चर्चांना अधिक उधाण आले. जळगावच्या राजकीय वातावरणात या वक्तव्यामुळे उत्सुकता आणि गोंधळ दोन्ही निर्माण झाल्याचं दिसतंय. या ठिकाणी म्हणताय की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत. रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत मालवण मध्ये असं निलेश राणे म्हणतायत. चव्हाण साहेब थांबा, ठीक आहे घेऊ ना. चव्हाण साहेब चव्हाण साहेब निलेश राणे काय बोलतायत सर? तुमच्याच निलेश राणे काय बोलतायत सर? निलेश राणे काय बोलतायत? निलेश राणे म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत. तुमचा भाऊ मालवण मध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत. चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब निलेश राणे म्हणताय भाऊ असं. काच खाली करा. चव्हाण साहेब बोला. चव्हाण साहेब अरे काय यांचं साहेब, अहो साहेब खाली करा ना.
अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आमचा. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. हो साहेब. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन. खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे. खोटं आहे का? पण तुमच्या आपलं स्पष्टीकरण द्या सर. काय सांगा? धुळे जिल्ह्यात मुलीवरील अत्याचार, छेडछाड आणि वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विरंगणा या महत्त्वाच्या संरक्षण उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषद तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर मुलींना मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रत्यक्ष संरक्षण तंत्र शिकवले जात आहेत. तर उद्घाटन प्रसंगी जिल्हा अधिकारी विस्पुते यांनी सांगितले की मुलींचं रक्षण फक्त व्यवस्थेवर अवलंबून ठेवता येणार नाही, त्यांना स्वतःचं रक्षण करण्याची क्षमता असणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमातून विद्यार्थिनीमध्ये आत्मभान, सावधगिरी आणि संकटसमयी योग्य प्रतिक्रिया देण्याची क्षमता विकसित होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद धुळे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन धुळे, एकात्मिक आदिवासी विकास धुळे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आणि त्यांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, गुड टच, बॅड टच, सायबर सिक्युरिटी, सायबर सेफ्टी आणि रोड सेफ्टीवर 3 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. त्यांनी आपलं ज्ञान त्यांना भेटायला पाहिजे, आत्मज्ञान भेटायला पाहिजे आणि स्वरक्षणासाठी ते कसं वापरता येईल ही आमचं एक त्याच्या मागचं विजन आहे. आदरणीय मुख्यमंत्रीजी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा प्रोग्राम होतो आहे आणि त्यानुसार आम्ही मुलांना 3 दिवसाचं 27 to 29 प्रशिक्षण देणार आहे. जवळपास 11-12 हजार मुलींचा समावेश आहे. हा फर्स्ट फेज आहे आमच्या ट्रेनिंगचा. नंतर आम्ही जिल्ह्यातल्या जितक्या मुली आहेत अराउंड 81,000 मुलींना ट्रेन करण्याचा आमचा विजन आहे. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे CPR रुग्णालयाची बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय. आज आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दलालीची साखळी कशी काम करते, रुग्णालयातील काही अधिकारी त्यात कसे सहभागी आहेत याचे पुरावे सादर करत संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि इतर नागरिकांना रेड कार्ड लावून बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले जात होते. या भ्रष्ट जाळ्यातील अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करावी, तसेच आतापर्यंत दिलेले सर्व दिव्यांग प्रमाणपत्र पुनर्तपासणीस घ्यावे अशी मागणी पवार यांनी केली आहे. या प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने हस्तक्षेप केला नाही तर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिलाय. मॅडमने सांगितलं मी कोणाला बोलवलं ना, मी आहे. मग तुमच्या माणसाला नीट सांगा ना, तुम्ही कसं काय सांगता? कलेक्टरची मीटिंग आहे, नीट बोलायचं. मी स्पष्ट सांगतो, मी तुमची सगळी नाटक काढून टाकेल. कलेक्टरला तुमच्या समोर लावला ना, कलेक्टरने काय उत्तर दिली, मी कोणाला आहे बोलवलं नाही, तुम्ही आम्हाला काय बोलवलं? तर मीटिंगला गेले कलेक्टर मॅडमकडे. कुठे राहता तुम्ही? 2 तास इथे झाले आमदार साहेबांनी. आता मीटिंग समोर आत्ताच गेलो, तेव्हाचे फोन लावत तू काय ते सांगतो ना. पेशंट घेऊन पाठवले की नाही? फक्त एका पेशंट काय केलं, सर्व पेशंटचा विषय आहे. आता हा 3 दिवसापासून आहे, याचा केव्हा आहे? काय काय तारीख? 3 दिवसानंतर म्हणजे त्याला नाही, फक्त डायरेक्ट आयचं ऑपरेशन करायचे असेल नाही का? पहिले अगोदर ट्रीटमेंट बी असेल. डेट सांगा ना, कोणी केला? भिवंडीतील डॉक्टर APJ अब्दुल कलाम उड्डाण पुलावर झालेल्या कालच्या अपघातानंतर मनपा प्रशासन तातडीने हालचालीला लागले. उड्डाण पुलावरील खड्ड्यामुळे वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आज युद्धपातळीवर डांबरीकरणाचं काम सुरू केले. पुलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याचं लक्षात घेऊन माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्तीचे निर्देश दिले. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना मनपाच्या या तातडीच्या दुरुस्तीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.